Students, Wave Optics, lecture number 9, and the article of today's discussion is polarization by reflection, that is Brewster's law. Brewster, Brewster's law, or it is called as polarization by reflection. When light is incident on a boundary between two transparent media, part of it gets refracted and rest gets reflected. Student, observe the figure. Suppose this is the boundary separating two media, medium number 1 and medium number 2. When this light is incident on this surface, it partially gets refracted and rest part gets reflected. स्टुडंट्स, आपण इथं असं म्हटलंय, इथे एक बाउंड्री मी आता निळ्या कलरने दाखवतोय पहा. त्या बाउंड्रीने दोन माध्यमं सेपरेट केलेत, मीडियम नंबर 1 आणि मीडियम नंबर 2. याच्यावरती समजा एखादा लाईट पडला तर त्याचा काही भाग रिफ्रॅक्ट होतो आणि उर्वरित भाग रिफ्लेक्ट होतो. म्हणजे इथं पार्शियल रिफ्रॅक्शन आहे, पार्शियल रिफ्लेक्शन आहे, हे लक्षात घ्या. Let us assume that N1 and N2 be the absolute refractive indices of the two transparent media. Absolute refractive indices means refractive index of the medium with respect to air. Now consider unpolarized light incident on the boundary between two media, and the boundary is perpendicular to the plane of the figure as shown in this figure. Students, हा जो लाईट रे आहे हा अनपोलराइज्ड आहे. अनपोलराइज्ड लाईट हा ह्या बाउंड्री, ज्या बाउंड्रीनं दोन माध्यमं सेपरेट केले त्या बाउंड्रीवरती पडलेला आहे. पण ही जी बाउंड्री आहे ही फिगरच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, हे लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला दिसत असेल अनपोलराइज्ड लाईट कसा दाखवलेला आहे. 2 हेडेड ॲरो आहे आणि डॉट आहे. आता हे कसं ते बघूयात आपण. इलेक्ट्रिक फील्ड इन द इन्सिडंट अनपोलराइज्ड वेव्ह is in the plane perpendicular to the direction of incidence and is resolved into two components parallel to the plane of the paper as shown by double arrow and perpendicular to the plane of the paper and shown by dots. आता हा जो अनपोलराइज्ड लाईट आहे, हा जो अनपोलराइज्ड लाईट आहे ही त्याची डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन आहे, त्याला इलेक्ट्रिक फील्ड हा परपेंडिक्युलर असणार, हे आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं नेचर. मग ते जे परपेंडिक्युलर प्रतलात जो आहे त्याचे दोन कंपोनंट केलेत. एक हा फिगरमध्ये प्लेन ऑफ द फिगरच्या प्रतलात आहे तो डबल हेड ॲरोनं दाखवलेला आहे, आणि दुसरा जो आहे जो ह्या फिगरला परपेंडिक्युलर आहे तो या ठिकाणी दाखवला आहे. इथं व्हेक्टर रिझोल्युशन महत्त्वाचं आहे स्टुडंट्स. आपण एखादा व्हेक्टर रिझॉल्व करतो म्हणजे काय करतो बघा. समजा हा एक व्हेक्टर आहे, त्याचं दोन व्हेक्टरमध्ये रूपांतर करतो, ते दोन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. इथं अगदी तसंच दाखवलेलं आहे. हा एक व्हेक्टर आहे आणि याला परपेंडिक्युलर असणारा इथं डॉटने दाखवलेला आहे. म्हणजे हा आणि हा
अनपोलराइज लाईट. मग हा अनपोलराइज लाईट सरफेसवरती पडला. आत्ताच आपण पाहिलं आहे ह्याचं पार्शियल रिफ्लेक्शन होतं, पार्शियल रिफ्रॅक्शन होतं. मग रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे हा पोलराइज्ड आहे का अनपोलराइज्ड आहे हे अनेक प्रयोगामध्ये पाहिलं गेलं, ऑब्झर्व केलं आणि असं लक्षात आलं, इन जनरल रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड रेज आर पार्शियली पोलराइज्ड. In general, reflected ray and refracted ray are partially polarized. But according to Brewster, for a particular angle of incidence theta b, for a particular angle theta b, reflected wave is completely plane polarized and the refracted wave is partially polarized. In the reflected wave, electric field is perpendicular to the plane of the paper. Students, अनपोलराइज लाईट हा बाउंड्रीवरती पडल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे हे आपण पाहिलं. पण जनरली रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे अनपोलराइज्ड असतात किंवा पार्शियली पोलराइज्ड असतात. पण ब्रूस्टर ह्या सायंटिस्टने अनेक प्रयोग करून असं कन्क्लुजन काढलं, एका विशिष्ट अँगल ऑफ इन्सिडन्सला रिफ्लेक्टेड रे हा मात्र कम्प्लिटली प्लेन पोलराइज्ड आहे आणि रिफ्रॅक्टेड रे हा पार्शियली पोलराइज्ड आहे. आणि बघा इथं फक्त डॉटेड दाखवलेले आहेत रिफ्लेक्टेड रेमध्ये, इथं मात्र डॉट आणि ॲरो आहे आणि काही ठिकाणी फक्त डॉट आहे. याचा अर्थ हा पूर्ण पोलराइज्ड नाही, पूर्ण अनपोलराइज्ड नाही, हा पार्शियली पोलराइज्ड आहे. रिफ्लेक्टेड रेमध्ये फक्त डॉटच दाखवले, याचा अर्थ हे इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन फिगरच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. पण हे कधी शक्य होतं? एका विशिष्ट अँगलला, त्याला आपण थीटा बी असं म्हटलं आहे. म्हणजे एका विशिष्ट अँगल ऑफ इन्सिडन्सलाच रिफ्लेक्टेड रे प्लेन पोलराइज्ड असतो. यालाच म्हणायचं आहे पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. मग हा जो विशिष्ट अँगल आहे थीटा बी, त्याला नाव आहे ब्रूस्टर्स अँगल. मग त्याची व्याख्या बघूयात आपण. डेफिनिशन ऑफ ब्रूस्टर्स अँगल, दॅट इज थीटा बी. द पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स at which reflected wave is completely plane polarized is called Brewster's angle. परत एकदा काय व्याख्या बघा ब्रूस्टर्स अँगलची. द पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स, इथं आपण थीटा बीनं दाखवलं आहे. द पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स ॲट विच रिफ्लेक्टेड वेव इज कम्प्लिटली प्लेन पोलराइज्ड अँड रिफ्रॅक्टेड वेव इज पार्शियली पोलराइज्ड is called Brewster's angle. In the figure, theta b is the Brewster angle. म्हणजे ज्या विशिष्ट अँगल ऑफ इन्सिडन्सला रिफ्लेक्टेड रे हा प्लेन पोलराइज्ड आहे आणि रिफ्रॅक्टेड रे हा पार्शियली पोलराइज्ड आहे, तो विशिष्ट अँगल म्हणजेच ब्रूस्टर्स अँगल आहे. हे झालं ब्रूस्टरनी डिस्कवर केलेलं. आणि मग ब्रूस्टरनी याचाच मॅथमॅटिकल कन्व्हर्जन केलेलं आहे, ते आपल्याला अभ्यासाचं आहे. त्यासाठी फिगरची जॉमेट्री बघा. हा डॉटेड पार्ट दाखवला आहे तो नॉर्मल आहे. इन्सिडेंट रेनी नॉर्मल केलेला हा जो अँगल आहे तो थीटा बी आहे. हा रिफ्रॅक्टेड रे त्यांनी हा जो अँगल केला आहे त्याला म्हटलं आपण थीटा आर. म्हणजे थीटा आर हा रिफ्रॅक्टेड रे आहे, थीटा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, थीटा बी हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. आणखी ब्रूस्टरनी एक महत्त्वाचं कन्क्लुजन काढलं आहे, रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे यांच्यामधला हा जो अँगल आहे हा 90 डिग्री असतो. म्हणजे ते दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. म्हणजे ज्या वेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स थीटा बी असतो त्यावेळेस रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे दोघंही एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. आता फिगरची आणखी जॉमेट्री पाहायचं म्हटलं तर पहा, हा थीटा बी असेल तर हा पण थीटा बीच असतो. पहा
कारण अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग आता हा टोटल अँगलचा विचार करा. हा टोटल 180 असतो एवढा, त्यातला हा 90 गेला, म्हणजे उर्वरित हे दोन जे आहेत थीटा बी आणि थीटा आर याची बेरीज 90 असली पाहिजे. म्हणजे फिगरच्या जॉमेट्रीवरून आपण एक कन्क्लुजन काढू शकतो, थीटा बी प्लस थीटा आर इज इक्वल टू 90 डिग्री. याच्या आधारे आपल्याला काही मॅथमॅटिकल पार्ट पाहायचा आहे, तो बघा. स्टुडंट्स, आता आपण एक कन्क्लुजन काढलं. पहा काय कन्क्लुजन काढलं, थीटा बी प्लस थीटा आर इज इक्वल टू 90 डिग्री. हेच इक्वेशन रिअरेंज केल्यावर काय मिळतं आहे, थीटा आर इज इक्वल टू 90 डिग्री मायनस थीटा बी. आणखी आपल्याला काय माहिती आहे पहा, फ्रॉम द लॉ ऑफ रिफ्रॅक्शन वी हॅव, हे आपण अभ्यासलेलं आहे. पहा n1 साइन ऑफ आय, आता आयच्या ठिकाणी थीटा बी आहे आणि म्हणून n1 साइन ऑफ थीटा बी इज इक्वल टू n2 साइन ऑफ आर, अशाऐवजी साइन ऑफ थीटा आर. आता ह्या थीटा आरच्या ठिकाणी ही किंमत लिहा, थीटा आर इज इक्वल टू 90 डिग्री मायनस थीटा बी. पुढचं इक्वेशन दिसतं आहे, n1 इज इक्वल टू n1 साइन थीटा बी इज इक्वल टू n2 साइन ऑफ 90 डिग्री मायनस थीटा बी. n1 साइन थीटा बी इज इक्वल टू साइन ऑफ 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा असतं, म्हणून हे इक्वेशन आलं आहे. पहा n1 साइन ऑफ थीटा बी इज इक्वल टू n2 कॉस ऑफ थीटा बी. ही इक्वेशन रिअरेंज केलं, साइन थीटा बी अपॉन कॉस थीटा बी इज इक्वल टू n2 अपॉन n1 येते. तेच आपण वेगळ्या पद्धतीत लिहू शकतो, n2 विथ रिस्पेक्ट टू 1. पण हा जो रेशो आहे साइन ऑफ थीटा बी अपॉन कॉस ऑफ थीटा बी, यालाच म्हणतात टॅन ऑफ थीटा बी. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा, आणि म्हणून टॅन थीटा बी इज इक्वल टू n2 अपॉन n1 इज इक्वल टू n2 विथ रिस्पेक्ट टू 1. सेम इक्वेशन कॅन बी रिअरेंज्ड ॲज थीटा बी इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ n2 अपॉन n1 is equal to tan inverse of n2 with respect to 1, and this is known as Brewster's law. आता हे जे इक्वेशन आहे हे बॉक्स केलेलं आहे, किंवा दुसरं यालाच ब्रूस्टर्स लॉ म्हटलं आहे. मग त्याचा डेफिनेशन कशी पहा, ब्रूस्टर्स लॉचं स्टेटमेंट कसं ते पहा. जे इक्वेशन लिहिलं आहे तेच आपल्याला शब्दात मांडायचं आहे. काय म्हटलं आहे बघा इथं, टॅन्जंट ऑफ द पोलरायझिंग अँगल is equal to the refractive index of the refracting medium at which partial reflection takes place. This is the statement of Brewster's law. परत एकदा काय स्टेटमेंट आहे, tangent of, see here, tangent of which angle, polarizing angle, that is theta b, is equal to refractive index of the refractive medium at which partial reflection takes place. And lastly, the phenomena of polarization by reflection is used to cut off the glare from the reflecting surfaces such as special sunglasses. Here glare means intensity, high intensity. Students, हे झालं ब्रूस्टर लॉचं एक्सप्लेनेशन आणि त्याचं डेरिव्हेशन. फार सोपं आहे. परत एकदा थोडक्यात बघूयात. आपण फिगरच्या जॉमेट्रीनुसार काय पाहिलं, थीटा बी प्लस थीटा आर इज इक्वल टू 90 डिग्री, आणि म्हणून हेच इक्वेशन कसं लिहिलं, थीटा आर इज इक्वल टू 90 डिग्री मायनस थीटा. पण आपल्याला लॉज ऑफ रिफ्रॅक्शननुसार माहिती आहे n1 साइन ऑफ आय इज इक्वल टू n2 साइन ऑफ आर. फक्त आयच्या ठिकाणी आपण थीटा बी घेतलं आहे कारण तो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, आणि आरच्या ठिकाणी घेतलं आहे थीटा आर, तो आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणून तेच इक्वेशन कसं तयार झालं, n1 साइन ऑफ थीटा बी इज इक्वल टू n2 साइन ऑफ 90 डिग्री मायनस थीटा बी. कॉस साइन ऑफ 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा, म्हणून पुढचं इक्वेशन आहे n1 साइन ऑफ थीटा बी इज इक्वल टू n2 कॉस ऑफ थीटा बी. हे इक्वेशन रिअरेंज केल्यावर
साइन थीटा बी अपॉन कॉस थीटा बी इज इक्वल टू n2 अपॉन n1 इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू 1. आणि म्हणून टॅन ऑफ थीटा बी इज इक्वल टू n2 अपॉन n1. यालाच म्हणायचं आहे ब्रूस्टर्स लॉ. म्हणजे ब्रूस्टर्स अँगलचा टँजंट बरोबर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. दिस इज अबाउट ब्रूस्टर्स लॉ. थँक यू.